शिवसेनेची भूमिका ठरवणारी भाजप कोण असा सवाल सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीमध्ये केलेला आहे। गरज भासली की म्हणायचं हे आमचेच आहेत, मात्र आमची भूमिका आम्ही ठरवणार असा इशारा सुद्धा शंभूराज देसाई यांनी भाजपला दिलाय। या संदर्भात सातारामध्ये शिवसेनेला बरोबर न घेणाऱ्यांची काय अवस्था आहे हे दिसलं असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय। सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो। एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत, नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी, जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत, जे संपर्क मंत्री आहेत, त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा, पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका, हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे। पण ते पाळलं गेलं, आमच्या बाजूनं पाळलं, समोरच्या बाजूनं पाळलं गेलं नाही। आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली, आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ, पण आता आमची 2 सदस्य संख्या, राष्ट्रवादीची आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या, त्यांनी त्याला जवळ केलं। एका लुगड्याने म्हातारी होत नाही बाई, ही आपली मराठीतली म्हण आहे। ठीक आहे, महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना। आता नगर जिल्हा परिषद आहेत, अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे। आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला, नाही जमलं। जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला, नाही जमलं। काय अवस्था झाली आता, ज्यांनी नाही जमवलं ते कुठं आहेत आणि आम्ही किती संख्येनं आहोत तुम्हाला सुद्धा माहिती आहे। आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आलो तर आम्ही 37च्या पुढे जातोय, बहुमत आम्हाला 33च आहे, ते 26 वरच अडकलेत। त्यामुळे म्हणून मी काल साताऱ्यात बोलला, अति तिथं माती होते, काही मर्यादा पाळायच्या असतात।